कुपवाडमध्ये 200 किलो गांजा पकडला, पोलिसांकडून थरारक पाठलाग, सांगली LCBची मोठी कारवाई. कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर इनोव्हा कार, 4 चाकी कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आल्याची माहिती समोर येते. तब्बल 150 ते 200 किलो गांजाची वाहतूक करणारी इनोव्हा 4 चाकी गाडी पोलिसांनी पकडली आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाली होती की त्यानुसार सापळा रचून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पाठलाग करताना त्यांनी आलिशान कारमधून गांजा वाहतूक होत असल्याची माहिती कुपवाड MIDC पोलीस ठाण्याला दिली. MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी तातडीनं पावले उचलत कुपवाड शहरातील हनुमाननगर परिसरात गांजा असलेले वाहन पकडले. या चकमकीमध्ये कुपवाड पोलीस ठाण्याच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या पायाला दुखापत झालेली आहे आणि ते जखमी झालेले आहेत अशी माहिती समजत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.